कारण या लढ्याचं नेतृत्व बाबासाहेबांनी केलं जेव्हा संपूर्ण व्यवस्था त्यांच्या विरोधात उभी होती। 1947 मध्ये भारत स्वतंत्र झाला आणि बाबासाहेब झाले देशाचे पहिले कायदेमंत्री। त्यांनी लक्ष घातलं महिलांच्या परिस्थितीकडे। ना वारसा, ना घटस्फोटाचा अधिकार, ना दत्तक घेण्याचा हक्क। बाबासाहेब म्हणाले, ही समानतेची लाजिरवाणी अवस्था आहे। जर संविधान समानता देत असेल तर ती घरातही हवी। त्यांनी तयार केला हिंदू कोड बिल। यामध्ये पहिल्यांदाच प्रस्ताव होता महिलांना वारसा हक्क, घटस्फोटाचा अधिकार, मुले दत्तक घेण्याचा हक्क, आंतरजातीय विवाह, महिलेला पोटगीचा हक्क, विवाह बाह्य, जन्मलेली मुलंही मुलं म्हणून मानली। पण याला जोरदार विरोध झाला। हिंदू धर्म उद्ध्वस्त होईल अशा घोषणा देण्यात आल्या। राजकारणी, पुरोहित, पारंपरिक विचारसरणी सगळे एकवटले। नेहरू सरकारनेही याला फारसा पाठिंबा दिला नाही। शेवटी 27 सप्टेंबर 1951 रोजी बाबासाहेबांनी कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिला। तेव्हा त्यांनी लिहिलं, स्त्री आणि पुरुष समान नाही, तर संविधानातल्या आत्म्याचाच अपमान होतो। बाबासाहेबांनी मांडलेले विचार 1955-56 मध्ये वेगवेगळ्या कायद्यांद्वारे स्वीकारले गेले। हिंदू मॅरेज ऍक्ट, हिंदू सक्सेशन ऍक्ट, हिंदू अडॉप्शन अँड मेंटेनन्स ऍक्ट। पुढे जाऊन बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून महिलांना दिले स्त्रीला मत देण्याचा हक्क, शिक्षणाचा हक्क, काम करण्याचा आणि समान वेतनाचा हक्क। म्हणून बाबासाहेब हे केवळ दलितांचे नेता नव्हते, तर भारतीय महिलांच्या हक्कांचे खरे रक्षक होते। आजही अनेक महिला आपले अधिकार जगतायत, फक्त बाबासाहेबांच्या त्या निर्भीड लढ्यामुळे। जय भीम।